नमस्कार. आज आम्ही निघालो आहोत शिर्डीला आणि आम्ही जाणार आहोत समृद्धी महामार्गावरून. सो हा व्लॉग खास त्यासाठी सुद्धा बनवला आहे आणि आम्ही यावेळेस उतरणार आहोत न्यूली रिनोव्हेटेड मॅरीगोल्ड हॉटेलमध्ये. सो तुम्हाला त्या हॉटेलची रूमही दाखवणार आहे. खरं सांगायचं झालं तर हा रस्ता फारच बोरिंग आहे. इथे आजूबाजूला काही दिसत नाही. एक प्लेन रस्ता आहे सरळ जाणारा. त्याच्यामुळे तुमच्यासोबत जर गाडीमध्ये गप्पा मारणारे लोक असतील तर तुम्हाला खरं तर मजा येईल. नाही तर खरंच आहे की ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरला झोप येऊ शकते या रस्त्यावरती. फायनली 4 तासाचा प्रवास करून आम्ही शिर्डीला पोचलो आणि आता लवकरच तुम्हाला दिसणार आहे आमचं हॉटेल. हॉटेल जसं त्यांनी त्यांच्या नावातच लिहिलेलं आहे की न्यूली रिनोव्हेटेड आहे, याचा फील तुम्हाला आतमध्ये गेल्या गेल्याच येतो. फार प्रशस्त हॉटेल आहे. रिसेप्शन एरिया खूप मोठा आहे. बसायला बरीच जागा आहे आणि फार प्रसन्न वाटतं आतमध्ये गेल्या गेल्या. आम्ही बुक केली होती सुपिरियर रूम, जी आम्हाला फर्स्ट फ्लोअरला मिळाली होती आणि आम्ही ही रूम बुक केली होती गो आय बी थ्रू. सो गो आय बी वरती म्हणजे किंवा इतरही बुकिंग साईट्सवरती ऑनलाईन बऱ्याचदा खूप चांगले डिस्काउंट्स मिळतात. सो आम्ही हॉटेलला आधी विचारलं की आम्ही तिथून बुक करू का, की आम्हाला चांगलं डिस्काउंट तिथून मिळत आहे. तर ते म्हणाले की हो, आम्ही त्याला ॲक्नॉलेज करतो. सो आम्ही गो आय बी थ्रू ही रूम बुक केली होती. हॉटेलतर्फे कॉम्प्लिमेंटरी पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस आहे शिर्डीच्या आपल्या साईबाबांच्या मंदिरापर्यंत. कारण हॉटेल तसं थोडं लांब असल्यामुळे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन तिकडे गेलात तर पार्किंग मिळणार नाही. त्यामुळे आपण ह्यांना सांगितलं तर हे आपल्यासाठी हॉटेलमधले लोक कॉम्प्लिमेंटरी पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल करून देतात. या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल आहे आणि चिल्ड्रन प्ले एरियासुद्धा आहे आणि अजूनही त्यांचं रिनोव्हेशन चालू आहे. सो मला वाटतं ते आता एक जिमही बनवत आहेत. तिकडे कोपऱ्यामध्ये एक कॉफीसाठी कॅफेसुद्धा बनत आहे. सो बऱ्याच अजून त्यांच्या नवीन नवीन गोष्टी ॲड होणार आहेत. इकडचा जो स्टाफ तो खूपच हेल्पफुल आहे आणि खूप छान म्हणजे मनमिळावू आहेत ते. आणि लहान मुलांशी सुद्धा अगदी छान गप्पा मारतात, त्यांना सांभाळतात आणि काळजी घेतात. ही आहे ती रूम. रूम काही फार मोठी नाही आहे, छोटीशीच अशी कोझी कम्फर्टेबल रूम म्हटलं तरी चालेल. रूम क्लीन आहे, नीट आहे. टीव्ही आहे रूममध्ये, AC आहे. रूम जसं तुम्ही बघाल स्वच्छ होती, छान होती म्हणजे न्यूली रिनोव्हेटेड वाटत होती. मेनू कार्ड दिलेला आहे. मला वाटतं 24 आवर्स इन रूम सर्व्हिस आहे असं म्हटलं आहे त्यांनी. टॉयलेटरीजही सगळ्या दिल्या होत्या बाथरूममध्ये. डेंटल किट होतं. AC आहे. फॅन नाही आहे पण रूममध्ये माहिती नाही का त्याने फॅन ठेवला नाही आहे. त्यामुळे थोडंसं एक वेगळं आपल्याला म्हणजे सतत आपण AC लावून तर बसू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं त्याने लक्ष द्यावं या गोष्टीकडे की त्याने फॅनही लावावा रूममध्ये. टी कॉफी मेकरसुद्धा दिला होता. आम्ही संध्याकाळचा पास काढल्यामुळे बरीचशी गर्दी ओसरली होती आणि आमचं दर्शन हार्डली अर्ध्या तासात झालं होतं. तुमच्यासोबत जर सिनियर सिटिझन्स असतील किंवा लहान मूल असेल तर त्यांच्याकरता सुद्धा वेगळ्या गेटने एंट्री आहे आणि सिनियर सिटिझनसोबत एक माणूस अलाउड असतो. सो जर तुमच्यासोबत लहान मूल किंवा सिनियर सिटिझन कोणी असेल तर मला वाटतं गेट नंबर 2A पाशी जायचं आहे. तिकडे गेल्यावर तुम्हाला ते लोक गाईड करतीलच. सो हा आहे बुफेचा स्प्रेड. खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं बुफेमध्ये स्प्रेड असेल, पण लोकही बरीचशी असल्यामुळे हॉटेलमध्ये स्प्रेड खूप चांगला होता. बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी होत्या. गुजराती, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज इथे होत्या. ब्रेकफास्टला खरं तर एवढे आयटम्स कधी आपण खात नसतो, पण बरेच म्हणजे अक्षरशः बरेच आयटम्स अवेलेबल होते. म्हणजे अगदी फ्राईड इडलीपासून इडलीचे प्रकार, चटण्यांचे प्रकार, डोसा, मिसळसाठीच सामग्री इथे तुम्ही बघत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचं दही, कॉर्नफ्लेक्स, केक, मफिन्स, सँडविचेस, कोल्ड कॉफी,
चहा, ब्रेड, बटर सगळं जे तुम्ही विचार कराल ते सगळं अवेलेबल होतं ब्रेकफास्टकरिता. आम्ही काही ह्यातल्या सगळ्याच गोष्टी ट्राय केल्या नाही, ठराविकच गोष्टी ट्राय केल्या. जे जे ट्राय केलं ते बऱ्यापैकी चांगलं होतं आणि टेस्टी होतं. तसं तुम्ही बघाल बऱ्याच आयटम्स अवेलेबल आहे आणि सगळं गरम गरम होतं, म्हणजे जे संपलं की लगेचच रिफिलसुद्धा करत होते. फ्रेश ज्यूससुद्धा ठेवले होते. पटापट नाश्ता करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आणि पुन्हा एकदा मी सांगेन की हे हॉटेल फार छान आहे. म्हणजे वन नाईटसाठी सुद्धा चांगलं आहे. अगदी तुम्हाला 2-3 दिवस राहायचं असेल तरीसुद्धा चांगलं आहे आणि यांचे सर्व्हिसेस खरंच खूप छान आहेत. कुठल्याही प्रकारचं हे पेड प्रमोशन नाही आहे. त्यामुळे मला मनापासून हे आवडलं म्हणून मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे. हॉटेलचं स्वतःचंच एक साईबाबांचं छोटंसं मंदिर आहे गेटजवळ. निघता निघता तिथेही दर्शन घ्यायला विसरू नका. समृद्धी महामार्गाचा जो रोड आहे तो छान आहे तसं म्हटलं तर, पण त्याच्या पुढचा रोड फारच बम्पी आहे. खड्डे आहेत, वेडावाकडा आहे, वर खाली आहे. त्यामुळे सांभाळून ड्रायव्हिंग करा. आणि जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.